बंगळुरूच्या चेंगराचेंगरीत 21 वर्षाच्या भौमिक लक्ष्मणचा मृत्यू झाला। त्याच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी त्याचे वडील धाय मोकलून रडू लागले। या पित्याचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले। पाहूया। या हतबल बापाचा आक्रोश पहा। आपल्या अवघ्या 20 वर्षांच्या मुलाला या बापाने गमावले। मुलाचे अंत्यसंस्कार करताना या बापाला अश्रू अनावर झाले आणि तो धाय मोकलून रडू लागला। एका वडिलांसाठी सर्वात मोठं दुःख म्हणजे स्वतःच्या मुलावर अंत्यसंस्कार करणं आणि या वडिलांच्या वाट्याला ते दुःख आले। बंगळुरूतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजय रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला। त्यात बंगळुरूच्या हसन जिल्ह्यातील भौमिकचाही मृत्यू झाला। भौमिकच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांना धक्का बसलाय। हसन जिल्ह्यातील बेलूर मधील कप्पा गोडे या गावामध्ये भौमिकला दफन करण्यात आलं आणि यावेळी भौमिकच्या कबरीला मिठी मारून त्याचे वडील ढसाढसा रडले। ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೇರೆ ಯಾರು ತಂದೆ ತಾಯಿಗೂ ಬರೋದಿಲ್ಲ। ನನ್ನ ಮಗನಿಂದ ನನ್ನ ಮಗನ ಜೊತೆ ಮಲಗಿದ್ದೀನಿ। भौमिक हा इंजिनियरच्या शेवटच्या वर्षात शिकत होता। आपल्या मुलांना मोठं होऊन नाव कमवावं, त्याची प्रगती व्हावी आणि मोठं होऊन त्याने या जमिनीवर स्वतःचं घर बांधावं या विचारानं त्याच्या वडिलांनी ही जमीन खरेदी केली। मात्र त्याच जमिनीत आज त्याची कबर आहे। आज भौमिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 4 जूनला बंगळुरूमध्ये आरसीबीची विजयी रॅली निघाली। भौमिक आपल्या मित्रांसोबत या जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी गेला। आपला मुलगा परत कधीच येणार नाही असा विचारही भौमिकच्या कुटुंबाने कधी केला नसेल। भौमिकच्या वडिलांचे अश्रू आणि आक्रोश पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये अश्रू दाटले। आपल्या लाडक्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी चाहते वेडे असतात, मात्र या प्रेमानंच 11 चाहत्यांचा जीव घेतला। त्यामुळे या 11 मृत्यूंना जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित कुटुंब करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।